नमस्कार. गीतेवर गप्पा या आपल्या सत्राच्या 5व्या सेशनमध्ये इंटरव्हल पूर्वी सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण लगेचच सुरुवात करूया. आजचा प्रश्न जो आहे तो मिलिंदला पडलेला होता आणि मिलिंदने तो प्रश्न विचारला होता, तो मी वाचून दाखवतो. म्हणजे कोणत्या प्रश्नाला आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय, त्याच्याविषयी चर्चा करतोय हे क्लिअर होईल. तर मिलिंदचा प्रश्न होता, डिफरन्स बिटवीन माइंड, दिमाग, बुद्धी अँड इंटेलेक्ट. So he is asking what is the difference? He says he got a bit confused in words. तर तो मिलिंदचा प्रश्न आज आपण हाताळायचा प्रयत्न करूया. आणि तो जर समजा त्याचं उत्तर सगळ्यांच्या समाधानकारकरित्या पूर्ण झालं, तर आपण आणखी प्रश्न इतरांचे घेऊ शकतो. आणि जर समजा नाही झालं किंवा फक्त तेवढाच प्रश्न आपण कव्हर करू शकलो, तर मग उरलेल्या सेशन्समध्ये तुमचे इतर प्रश्न आपण कव्हर करू. आणि ऍट द सेम टाइम आय एम डिअरली होपिंग दॅट यू आर गोइंग थ्रू द करिक्युलम in terms of watching the video recordings that I release at least once. ओके. तर आता आपण मिलिंदच्या प्रश्नाकडे वळूया की मन, बुद्धी, दिमाग, इंटेलेक्ट या सगळ्यात खरंच काय फरक आहे? वेअर इज द डिवायडिंग लाईन अँड व्हॉट इज द डिफरन्स? प्रत्येकाला काही काही एक एक फंक्शन दिलं असेल, की जसं की एका कारमध्ये प्रत्येक पार्टचं स्पेसिफिक फंक्शन असतं. म्हणजे ऍक्सिलरेटरचं व्हेरी स्पेसिफिक फंक्शन, किंवा ब्रेकचं व्हेरी स्पेसिफिक फंक्शन, किंवा इंजिनचं व्हेरी स्पेसिफिक फंक्शन. त्याप्रमाणे खरंच या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? आणि जर त्या असल्या तर त्यांच्यातला फरक काय आणि त्या कोणकोणतं कार्य पार पाडतात? आपलं जीवन ते कसं चालवतात? हाऊ डू दे help us go through life? Because these are our very basic resources. We have body, we have mind, we have intellect, we have brain, we have so many things. So what is the correlation or mapping between them? What are the dividing lines and what are their specific functions that help us to go through? आणि ह्या एकदा आपल्याला जिक्सॉ पझल क्लिअर झाला की आणि प्रत्येकाचं स्पेसिफिक फंक्शन आपल्याला कळलं आणि त्यातला आपला रोल कळला, की मग फार क्लिअर होईल की हाऊ डू वी प्रोग्रेस फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स. कारण प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद देणं, दॅट इज द मास्टर की टू सक्सेस और टू प्रॉस्पेरिटी और टू हॅपीनेस और टू पीस ऑफ माइंड और टू लिव्ह अ फुलफिल्ड लाईफ. प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे, फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स, दॅट इज हाऊ अवर जर्नी शुड ऑलवेज बी. आणि त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे आज आपण बघणार आहोत. म्हणून आजचा सुद्धा सेशन माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि व्हॉट इज मोर, आपण मॉडर्न न्यूरोसायन्सची मदत घेऊन हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आजच्या भाषेत, आजच्या मेटाफर्स वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घेणार आहोत, की ज्यामुळे एकदम क्लॅरिटी येईल आपल्याला, काहीही कन्फ्युजन नसेल. आणि त्यामुळे कोणत्या प्रसंगात काय करायचं आणि कसं करायचं, म्हणजे प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे, फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स, कॉन्शियसली कसं जायचं, त्याची सवय कशी लावून घ्यायची, आणि मग नंतर ती सवयच एकदा झाली की देन इट गेट्स रेलिगेटेड टू युअर सबकॉन्शियस अँड देन यू ऑटोमॅटिकली स्टार्ट बिहेविंग राईट, ऑटोमॅटिकली स्टार्ट बिहेविंग प्रॉपरली अँड ऑटोमॅटिकली स्टार्ट रिपिंग द फ्रुट्स ऑफ परफेक्ट बिहेवियर. तर हे सगळं न्यूरोसायन्सच्या पद्धतीने आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी पहिलंच एक डिस्क्लेमर तुम्हाला सांगून ठेवतो, की हे जे आपण आता मॅपिंग करणार आहोत, जिक्सॉ पझल एकत्र करणार आहोत, ते थोडंसं ओव्हर सिम्प्लिफाईड मॉडेल आहे न्यूरोसायन्सचं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या न्यूरोसर्जनला हे सांगाल किंवा चॅट जीपीटीला विचाराल किंवा इतर ठिकाणाहून याची एक्झॅक्ट माहिती करून घ्यायचा प्रयत्न कराल की हे एक्झॅक्टली असंच आहे का, तर त्याच्यात तुम्हाला कदाचित थोडे थोडे
शॉर्टकमिंग्स, थोड्या थोड्या त्रुटी, थोडं थोडं ओव्हर सिम्प्लिफिकेशन हे जाणवेल. बट दॅट इज ऍक्सेप्टेबल. कारण ह्या सेशनचा हेतू म्हणजे आपल्याला न्यूरोसर्जन बनवण्याचा नाहीये. म्हणजे आपण हा सेशन केल्यावर लोकांच्या ब्रेन्सवर ऑपरेट करायला लागणार असं अजिबात नाहीये. त्या गोष्टीसाठी खूप प्रिसाईज नॉलेजची गरज आहे हे मी मान्य करतो. आणि ते आपल्या कोणाजवळच नाहीये, माझ्याजवळही नाहीये. आय एम नॉट अ न्यूरोसर्जन. पण तो आपला हेतूच नाहीये. आपला हेतू काय आहे? प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडचा प्रवास हा आपण आपल्यासाठी कसा सुरू करायचा? फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण कसं जायचं? कारण एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. एव्हरी रिॲक्शन ऍक्ट्स ॲज अन ऍक्शन फॉर द नेक्स्ट रिॲक्शन अँड सो ऑन. सो हा जो लूप आहे, ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन, हा नेव्हर एंडिंग लूप आहे. आणि मग यामुळेच जन्म मरण हे कायम येतच राहणार. मग याच्यातून सुटण्याचा मार्ग काय? दिस इज व्हॉट आय लव्ह अबाउट इंडियन थिंकिंग और गीता. किती आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. त्यांनी सांगितले की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, सो इट कॅन फॉर्म अन एंडलेस लूप. मग ह्या लूप मधून बाहेर पडायचा काहीच मार्ग नाहीये का? तर तुम्ही सायन्सला विचारलं, जगाला विचारलं, वेस्टर्न थिंकर्सना विचारलं तर ते सांगतील नो, एव्हरी ऍक्शन हॅज टू हॅव इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. And every reaction will further act as the action for its further reaction. त्यामुळे या लूप मधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. आणि दिस इज पेरेनियल असंच तुम्हाला उत्तर मिळेल. पण गीता म्हणते नाही. Every action need not have equal and opposite reaction. It can have response also. And responding to every action rather than reacting to every action is the way out of this loop. And because nature or God or powers that are, they have given human beings only the choice, the free will of choosing between reaction and response to every action. They can consciously choose to respond rather than react to every situation and get out of the loop. आणि हा मुक्तीचा मार्ग आहे. आणि हा जो मुक्तीचा मार्ग आपल्या विचारवंतांनी म्हणा किंवा कृष्णाने म्हणा किंवा गीतेने म्हणा सांगितलेला आहे, दॅट इज ॲज बिग अ कंट्रीब्युशन टू ह्युमन युनिव्हर्सल कल्चर ॲज द इन्व्हेन्शन ऑफ झिरो इटसेल्फ. आणि हे आपण आज न्यूरोसायन्सच्याच पद्धतीने समजावून घेणार आहोत, न्यूरोसायन्सच्याच भाषेत समजावून. तर विथ दिस प्रिएम्बल आय थिंक नाऊ वी कॅन ऍक्च्युअली स्टार्ट लुकिंग ऍट दी आन्सर. तर क्वेश्चन असा होता मिलिंदचा, जस्ट टू रिपीट, की मन, बुद्धी, दिमाग याच्यात काय, इंटेलेक्ट याच्यात काय फरक आहे, काय मॅपिंग आहे, काय साम्य आहे, त्यांचं काय कार्य आहे, आणि ते सगळे रिसोर्सेस जे आपल्याला दिलेले आहेत देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, ते आपलं आयुष्य कसं चालवतं. तर मिलिंद, मला माहितीये की ही इज अन IT प्रोफेशनल, म्हणून पहिली मी जी मेटाफर घेतो, लास्ट लेक्चर मध्ये आपण जी मेटाफर घेतली होती ती म्हणजे कार, ड्रायव्हर, नॅव्हिगेटर, GPS आणि ओनर ऑफ द कार. ह्या 5 गोष्टींची आपण मेटाफर घेतली होती, दृष्टांत किंवा एक्झाम्पल घेतलं होतं, की ह्या 5 गोष्टींच्या साह्याने आपण त्यांच्यातली इंटर रिलेशनशिप समजावून घेऊ. पण मे बी इट वॉज अ लिटल कन्फ्युजिंग, म्हणून मी आता बिकॉज मिलिंद इज अन IT प्रोफेशनल, मी मिलिंदच्याच भाषेत बोलतो, म्हणजे एकदम क्लॅरिटी येईल. तर IT मध्ये आपण कम्प्युटर्सचा वापर करतो, आणि आपण अनेक वेळा ऐकलं असेल की ह्युमन बिईंग्स आर लाईक कम्प्युटर्स और मे बी सुपर कम्प्युटर्स. कारण ह्युमन बिईंगच्या इतका एफिशियंट कम्प्युटर अजूनपर्यंत कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेला नाही. सो लेट अस से वी आर सुपर कम्प्युटर, काही फरक पडत नाही. बेसिक एलिमेंट्स एखाद्या कम्प्युटर सिस्टमचे काय असतात, तर आपण 5 हे बेसिक एलिमेंट्स बघू, आणि त्या 5 बेसिक एलिमेंट्सचं
गेल्या वेळेला जो मेटाफर घेतला होता त्याच्याशी मॅपिंग करू आणि त्याचं मॅपिंग आपल्या मन, बुद्धी, इंटेलेक्ट याच्याशी करू, म्हणजे त्यातलं कोरिलेशन क्लिअर होईल. आणि त्या 5 कंपार्टमेंट्स मध्ये आपण एकदा डिवाइड झालो, की मग प्रत्येक कंपार्टमेंटचं स्पेसिफिक फंक्शन काय, त्याचं एव्होल्युशन कसं झालं, कोणत्या पर्पजसाठी नेचरने किंवा देवाने ती आपल्या पर्सनॅलिटीमध्ये इंट्रोड्यूस केली सिस्टम, आणि मग त्याचा आपण डोकं वापरून कसा चांगला वापर आपल्या आयुष्यात करावा, हे सगळं क्लिअर होईल. आणि याच्यावर जर काही फर्दर क्वेश्चन्स असले तर तेही आपण हँडल करू, until the whole thing becomes crystal clear, until the entire jigsaw puzzle fits beautifully together. And once it fits beautifully together, then you will explode as a person. त्यामुळे फार छान सेशन आहे हा. तर जरा कृपया व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तर एखाद्या कम्प्युटर सिस्टमचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यात कोणकोणते एलिमेंट्स असतात हे मी सांगतो. म्हणजे हे मला फार इंटरॅक्टिव्ह करायचं नाही, बिकॉज वी हॅव अ लॉट ऑफ ग्राउंड टू कव्हर. म्हणून काही प्रश्न खरं म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून उत्तरं काढून घेणं हे जास्त योग्य आहे. पण इथे बिकॉज ऑफ पॉसिटी ऑफ टाइम आय एम प्रोव्हाइडिंग दोज आन्सर्स अप फ्रंट सो दॅट वी सेव्ह ऑन टाइम. तर एखाद्या कम्प्युटर सिस्टमचे जे 5 भाग आहेत त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इलेक्ट्रिसिटी. कोणतीही कम्प्युटर सिस्टम, कोणताही कम्प्युटर हा इलेक्ट्रिसिटी शिवाय चालूच शकत नाही, हे तर आपल्याला सरळ सरळ कळतं. दिस इलेक्ट्रिसिटी इज लाईक द ओनर ऑफ द कार. आणि या बाजूच्या मॅपिंग मध्ये त्याला आपण आपला आत्मा किंवा आपण म्हणतो, अवर रियल आयडेंटिटी, वी आर दॅट इलेक्ट्रिसिटी. So we are the owner of the car. We are the electricity in the computer called our personality, or we are the Atma. These three things are synonymous or similar. So this is very clear की इलेक्ट्रिसिटी शिवाय कोणतीही कम्प्युटर सिस्टम चालूच शकत नाही. So that is one compartment. Okay, one piece of the 5-piece jigsaw puzzle. आता आपण दुसऱ्या पीस कडे येऊया. कोणत्याही कम्प्युटर सिस्टमला ऑपरेटिंग सिस्टम शिवाय तो कम्प्युटर चालूच शकत नाही. एव्हरी कम्प्युटर हॅज ऑपरेटिंग सिस्टम, बरोबर. मग आता ती ऑपरेटिंग सिस्टम कम्प्युटर मध्ये असते की जी कम्प्युटरला चालवते. ती आपल्या ह्या कारच्या मेटाफर मध्ये कशाला मॅप होते? ड्रायव्हर. विदाउट अ ड्रायव्हर इट इज नॉट पॉसिबल टू ड्राईव्ह अ कार. म्हणजे मालक जो आहे तो मागच्या सीटवर बसलेला आहे. त्याने पैसे देऊन कार विकत घेतली नसती तर कोण ड्रायव्हर आणि काय कार चालवणार? तसं एकदा इलेक्ट्रिसिटी कम्प्युटर मध्ये आली की मग ऑपरेटिंग सिस्टम जी असते ती तो कम्प्युटर बूट करते आणि ऑन करते, आणि मग पुढचं सगळं कम्प्युटरचं जे फंक्शन्स आहेत त्याची ती केअर घेते. आणि या बाजूला ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? तर आपलं मन. तर आता ह्या तिघांमध्ये सिमिलॅरिटी किंवा सिनॉनिमिटी आली. म्हणजे जसा गाडीचा ड्रायव्हर आपण हायर केलेला असतो, आपला शोफर, तसं कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम असते जी त्या कम्प्युटरला चालवते लिटरली. आणि तसं आपल्याकडे आपलं मन आहे. हा झाला दुसरा भाग त्या संबंध जिक्सॉ पझलचा. आता आपण तिसऱ्या डिस्टिंक्ट भागाकडे, आणि ते म्हणजे बुद्धी किंवा इंटेलेक्ट. आपला जो इंटेलेक्ट आहे तो कम्प्युटरचे ऍप्स आपण लोड करतो ना कम्प्युटरवर, की हा माझ्याकडे गुगल ऍप आहे किंवा माझ्याकडे उबर ऍप आहे, माझ्याकडे स्विगी ऍप आहे, माझ्याकडे अमुक ऍप आहे, तमुक ऍप आहे. प्ले स्टोअर मधून मी आणखी एखादा ऍप डाउनलोड करून आणखी एखादं फंक्शन एनेबल करू शकतो माझ्या मोबाईलवर. तर ही जी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे किंवा ऍप्स आहेत, दॅट इज लाईक अवर इंटेलेक्ट. आणि कारच्या मेटाफर मध्ये ही इज द नॅव्हिगेटर
who will help the driver to take the car to the right place by showing the way. म्हणजे आता तिसरं जे पीस ऑफ जिक्सॉ पझल आहे त्याच्यात नॅव्हिगेटर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा इंटेलेक्ट, बुद्धी, हे एक लेअर झालं. आता आपण फोर्थ पार्ट ऑफ द जिक्सॉ पझल कडे, आणि तो फोर्थ पार्ट म्हणजे प्रज्ञा ज्याला म्हणतात, ज्याला कदाचित इंग्लिशमध्ये एक इक्विव्हॅलंट शब्द नाही म्हणून मी विजडम हा शब्द वापरलेला आहे. किंवा कारमध्ये जसा जीपीएस असतो की जो त्या नॅव्हिगेटरला पण, कारण नॅव्हिगेटरला पण लिमिटेशन्स असतात. नॅव्हिगेटरला कदाचित रस्ते माहिती असतील, पण आत्ता कोणत्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक एकदम हेवी आहे किंवा ट्रॅफिक जॅम आहे, आणि दुसरा एखादा रस्ता लांबचा पण रस्ता असू शकेल, पण तिकडे काही हर्डल नसल्यामुळे त्या लांबच्या रस्त्यानेच आपण लवकर पोहोचू, हे तो नॅव्हिगेटर कारमध्ये बसल्या बसल्या सांगू शकणार नाही, बिकॉज ही हॅज ह्युमन लिमिटेशन्स, ही हॅज नो वे ऑफ नोईंग. सो हू टेल्स अस दॅट? जीपीएस किंवा गुगल मॅप्स टेल अस दॅट. म्हणजे कारमध्ये जो गुगल मॅप्स आहे, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो कम्प्युटर शी, म्हणजे एखादा कम्प्युटर जर ऑन इट्स ओन असला तर इट इज फंक्शनल, बट इट हॅज लिमिटेशन्स. बट द मोमेंट देर इज इंटरनेट कनेक्टिव्हिटी, that computer becomes a lot more functional, a lot more powerful. तर जसं कारला जीपीएस असतो किंवा कम्प्युटरला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते, तशी आपली प्रज्ञा जी असते ती आपल्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी कनेक्ट करते. तर त्याला आपण प्रज्ञा म्हणू. म्हणजे व्हॉट इज द फोर्थ piece of jigsaw puzzle? The fourth piece of jigsaw puzzle is, in the car metaphor, it is the GPS. In the computer metaphor, it is the internet. Or in our case, it is our prajna. सुपर इंटेलेक्ट म्हणू आपण त्याला, किंवा विजडम म्हणू, किंवा काय, मला तरी इंग्लिश शब्द प्रज्ञाला माहिती नाही. पण प्रज्ञा फार इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट कृष्णाने उल्लेख केलेला आहे प्रज्ञाचा गीतेच्या सुरुवातीलाच. म्हणजे त्याने अर्जुनाला सांगितलं की अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश भाष्यसे. म्हणजे ज्या गोष्टींचा विचार करायला नाही, जे विचार करायचे नाहीये, त्या गोष्टींचा तू आता विचार करतोयस, आणि तू अपियर तर असा होतोयस की वा वा, तुझ्यासारखा पंडित तूच, तू काहीतरी भारी बोलतोयस, ग्रेट बोलतोयस, असं बोलतोयस तू. म्हणजे ज्याचा विचार करायला नको त्याचा विचार करून स्वतःला ग्रेट, म्हणजे स्वतःच्याच मिशीला तूप लावून घेतोस, हे बरोबर नाहीये, आणि हे बदलायला पाहिजे आपल्याला. आणि ते बदलण्यासाठी नाव लेट अस गेट इनटू अ कॉन्व्हर्सेशन, अँड दॅट कॉन्व्हर्सेशन इज भगवद्गीता. तर त्या ह्या प्रज्ञेचा उल्लेख अगदी सुरुवातीलाच कृष्णाने केलेला आहे, त्यामुळे त्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. आता राहिला पाचवा भाग. कारमध्ये प्रत्यक्ष कार इज द फिफ्थ एलिमेंट ऑफ दॅट एंटायर इकोसिस्टम. किंवा कम्प्युटरमध्ये कम्प्युटरची हार्डवेअर, आणि आपल्या केसमध्ये आपलं शरीर, म्हणजे डोळे, नाक, कान. आता जसं कम्प्युटरला इनपुट डिव्हाइसेस असतात आणि आउटपुट डिव्हाइसेस असतात, तसं आपल्या शरीराला सुद्धा इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आपल्या शरीराच्या इनपुट डिव्हाइसेसना ज्ञानेंद्रिय म्हणतात, की दोज आर द डोर्स थ्रू विच वी गेट टू नो नॉलेज ऑफ द एन्व्हायरमेंट ऑर द एक्सटर्नल वर्ल्ड. आणि आपल्या पर्सनॅलिटीचे किंवा आपल्या कम्प्युटरचे जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात, थ्रू विच वी ऍक्च्युअली रिॲक्ट ऑर रिस्पॉन्ड टू द गिवन सिच्युएशन. The knowledge of given situation is brought in by the input devices or Jnanendriya, and the response or reaction to that stimulus is given by our output devices,
विच इज अवर कर्मेंद्रिय. आणि अशी 5 ज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 11वं इंद्रिय पण आहे आपल्याकडे. 5 ज्ञानेंद्रिय कोणती? तर डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ. डोळ्यांनी आपल्याला दिसतं, सिच्युएशन प्रत्यक्ष दिसते. कानांनी ऐकू येते, बाहेर काय चाललंय ते ऐकू येतं. नाकाने वास येतो. त्वचेने स्पर्श कळतो आणि जिभेने चव कळते. ह्या 5 इनपुट डिव्हाइसेसनी आपल्याला फीड मिळतो एखाद्या सिच्युएशन विषयी आणि मग त्याचं आपल्या ब्रेनमध्ये प्रोसेसिंग होतं आणि मग जे काही ॲक्शन ठरवली जाते, ती आउटपुट डिव्हाइसेस मधून ॲक्चुअली एनॅक्ट होते. आणि आउटपुट डिव्हाइसेस 5 आहेत. कोणते? तर पहिलं म्हणजे दोन्ही हात. हे कर्मेंद्रिय नंबर 1. दुसरं कर्मेंद्रिय म्हणजे दोन्ही पाय. कारण दोन्ही पायांनी आपण चालू शकतो. आपण काही हातांनी चालू शकत नाही. त्यामुळे आपल्या सिस्टमने ठरवलं एखाद्या सिच्युएशनमध्ये रिस्पॉन्स म्हणून किंवा रिएक्शन म्हणून, की नाही पळालं पाहिजे इथून. म्हणजे समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागली, तर आपण पळून जाऊ की नाही? त्याच्यासाठी पाय वापरायचे. सो दॅट इज अनदर आउटपुट डिव्हाइस. आणि याप्रमाणे 3 आणखी आउटपुट डिव्हाइसेस आहेत. मी फार डिटेल मध्ये जाऊन बोर करत नाही तुम्हाला. यू कॅन ऑल्सो फाइंड अबाउट the which what are the 5 कर्मेंद्रियास on Google also. So these are the 5 elements of our ecosystem which run our life. तर त्याच्यात एका बाजूला इनपुट आहे आणि दुसऱ्या बाजूला आउटपुट आहे आणि मध्ये जी प्रोसेस होते, जी आपल्या ब्रेन मध्ये होते किंवा मेंदूमध्ये होते, त्या प्रोसेस विषयी बोलूया. म्हणजे आता आपण मधल्या 3 पार्ट्स विषयी बोलूया. हे थोडंसं जर तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड वाटलं, तर द ओन्ली वे इज टू री कीप सीइंग द व्हिडिओ अंटिल यू गेट इट परफेक्टली राईट इन युअर ओन माइंड. ओके? पण त्याला इलाज नाही. आता एवढं सगळं समजून घ्यायचं, हे राजगुह्य, राजविद्या सगळं, तर ते काय म्हणजे टपरीवर जाऊन वडापाव वडापाव खाणे इतकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी थोडे एफर्ट घालावे लागतील. थोडेसे कष्ट तुम्हालाही पडतील. आता ड्रायव्हिंग शिकताना तुम्हाला किती कष्ट पडले, पण तुम्ही शिकलात की नाही ड्रायव्हिंग? आणि नाऊ यू कॅन ड्राईव्ह एफर्टलेसली. तसंच याही बाबतीत आहे, की थोडंसं सुरुवातीला तुम्हाला हे समजून नीट घ्यावं लागेल. पण सुदैवाने बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, बिकॉज ऑफ माय अवेलेबिलिटी, यू कॅन कीप asking until everything is very, very clear. And once it is clear, it will always remain with you. You will never forget it and you will always use it to your benefit. हा assurance मी तुम्हाला देतो. आणि इट इज रिअली वर्थ लर्निंग. हे पण तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. त्यामुळे प्लीज बेअर विथ मी. त्यातही आपण हे रिमेंबर दिस इज ओव्हर सिम्प्लिफाईड व्हर्जन. तर याच्यापेक्षा आणखी सोपं करून तुम्हाला सांगणं शक्य नाही विदाउट गोइंग टू फार अवे फ्रॉम द ट्रूथ. So I am just trying to uh, strike that balance or arrive at that via media, where it is not too complex on one hand and not too far or too oversimplified or too far away from the truth on the other. आता आपण या 3 भागांकडे येऊया आणि ते 3 भाग म्हणजे मन, बुद्धी आणि प्रज्ञा. आणि ह्यांचं फंक्शन काय, हे एकमेकांशी कसे इंटर रिलेटेड आहेत आणि ह्याचं एव्होल्युशन कसं झालं आणि फक्त ह्युमन बीइंग्स किंवा मानवालाच हे निसर्गाने कसं दिलेलं आहे आणि त्यातून मग फ्री विल कशी येते आणि मग ती फ्री विल आपण वापरून प्रत्येक सिच्युएशन मध्ये बरोबर प्रॉब्लेमचं अलोकेशन कसं करू शकतो, या 3 पैकी कोणत्या भागाने. कारण तिघांची फंक्शन्स वेगवेगळी आहेत, पर्पजेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम हा म्हणजे आपण एखादा जर गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन केला, तर गव्हर्नमेंटमध्ये खूप डिपार्टमेंट्स असतात ना. मग आपला ऍप्लिकेशन जर बरोबर प्रोसेस व्हायचा असेल, तर आपण पहिली काळजी काय घेऊ, की वी शुड अप्लाय इन द राईट डिपार्टमेंट. आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असला तर तो वॉटर डिपार्टमेंटकडे गेला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असला तर तो एमएसईबी कडे गेला पाहिजे. ही आपण घेतो की नाही काळजी?
MSCB मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम घेऊन गेलं तर सुटेल का कधी आयुष्यात? पण आपल्या खऱ्या आयुष्यात ते होतं आणि म्हणून आपले प्रॉब्लेम सुटत नाहीत आणि म्हणून इतका स्ट्रेस क्रिएट होतो. पण हे जर सगळं एकदा आपण नीट समजून घेतलं ना, की बाबा गव्हर्नमेंटमध्ये इतकी डिपार्टमेंट आहेत. मला पाण्याचा प्रॉब्लेम आला तर मी तो वॉटर डिपार्टमेंटला दिला पाहिजे. मला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला तर तो MSCBला दिला पाहिजे आणि जर मला काही तब्येतीचा प्रॉब्लेम आला तर मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो पाहिजे. हे एकदा क्लिअर झालं ना, की मग आपले प्रॉब्लेम कसे पटापट सुटत जातात. हो की नाही? तसंच याही बाबतीत आहे. आणि आता हा जो इग्नोरन्स आहे आपला सगळा घोळ आहे आपल्या डोक्यात, तो घोळ आपण सिस्टमॅटिकली दूर करणार आहोत. आणि याच्यासाठी हे जे 3 गोष्टी आहेत, मन, बुद्धी आणि प्रज्ञा याचं इव्होल्यूशन, याची इंटर रिलेशनशिप आणि याचं स्पेसिफिक फंक्शन अंडरस्टँड करून त्या डिपार्टमेंटला तो प्रॉब्लेम दिला, की ऑटोमॅटिकली रिएक्शन बिकम्स रिस्पॉन्स, प्रतिक्रिया बिकम्स प्रतिसाद आणि यू सी द डिफरन्स इन द रिझल्ट्स. सो दिस इज सच अ वंडरफुल टेक्निक. तर आता आपण पहिलं एव्होल्युशन बद्दल बोलूया. लाईफ स्टार्टेड इन वॉटर. इनफॅक्ट सुरुवातीला अमिबा वगैरे सगळे वॉटरमध्ये होते आणि त्याच्यानंतर मग हळूहळू लाईफ फेल्ट लाईक एक्सपॅन्डिंग. सो फ्रॉम वॉटर इट गॉट ऑन टू द लँड ऑल्सो. मग अँफिबियन्स आली आणि मग अँफिबियन्स पासून मॅमल झाली. मग मॅमल्स पासून पुढे इनिशियल ह्युमन बिईंग आलं. मग ते त्याच्यापासून मग पुढे होमोसेपियन आली. मग कृष्ण पूर्णावतार म्हणजे कृष्णासारखे होमोसेपियन सेपियन आले. ही सगळी एव्होल्युशन आपल्याला माहिती आहे. सुरुवातीला इन्व्हर्टिब्रेट्स होते, मग व्हर्टिब्रेट्स आले. म्हणजे काय तर त्यांच्यात स्पायनल कॉर्ड किंवा पाठीचा कणा निर्माण झाला एव्होल्युशन मध्ये. आणि त्या कण्यानंतर मग लाईफ फेल्ट लाईक एक्सपॅन्डिंग ऑर एनरिचिंग ऑर गोइंग टू द नेक्स्ट लेवल. मग इथे ऍट द टॉप ऑफ द स्पायनल कॉर्ड आपल्याला एक सिस्टम म्हणूया, सब सिस्टम आली, त्याला मेड्युला ऑब्लांगाटा म्हणतात. मग दॅट गॉट डेव्हलप आणि त्याच्यानंतर मग गॉड ऑर नेचर फेल्ट दॅट दिस इज नॉट गोइंग टू टेक लाईफ टू वेअर आय वॉन्ट इट टू बी ऍज पर द स्क्रिप्ट. कारण स्क्रिप्ट काय आहे? तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय आणि मृत्योर्मा अमृतम गमय. हा जो सगळा एखाद्या लिव्हिंग बिईंगचा किंवा जीवात्म्याचा प्रवास आहे, तर त्या प्रवासाला सुरुवात तर झालेली आहे, पण तो शेवटपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर आपल्याला ऍडिशनल रिसोर्सेस, ऍडिशनल फॅकल्टीज ह्या त्या ट्रॅव्हलरला दिल्या पाहिजेत. म्हणजे एखादा जर इथून हिमालयन ट्रेकला गेला तर सुरुवातीला तो पुण्यातून निघताना कदाचित नुसता या शर्ट आणि पॅन्टवर जाईल, पण जसजसा तो माउंट एव्हरेस्टच्या जवळ जाईल तसतसं त्याला आपण ऍडिशनल गोष्टी देऊ की नाही, रिसोर्सेस. एखादा जास्त स्वेटर देऊ किंवा काय देऊ किंवा ते जे आईस मध्ये ट्रेकिंग करताना ऍक्स वगैरे जे काही टूल्स आणि इन्स्ट्रुमेंट्स वापरतात ती त्याला तशी तशी देत जाऊ आपण, म्हणजे तो सक्सेसफुली माउंट एव्हरेस्टला पोहोचेल. तसंच निसर्गाने पण केलेलं आहे. मग निसर्गाने काय केलं, की मेडुला ऑब्लांगाटा नंतर मग त्याने लिम्बिक सिस्टम निर्माण केली आपल्या ब्रेन मध्ये. आता आपण ब्रेन किंवा न्यूरो सायन्स विषयी बोलूया. हा, सो मन हे तिथे निर्माण झालं. लिम्बिक सिस्टम म्हणजे मन. आणि तिथे निसर्गाने त्या मनाला काय सांगून ठेवलं, ज्या मालकाने त्या ड्रायव्हरला काय सांगून ठेवलं, हे बघ तू सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या कारची काळजी घेतली पाहिजे. कारला काही होता कामा नये, त्याचा मेंटेनन्स ही तुझी जबाबदारी. आणि त्याच्यानंतर ती तू कार ड्राईव्ह केली पाहिजेस मला जिथे जायचं असेल तिथे घेऊन जायला. अशी ड्युएल फंक्शनॅलिटी दिली की नाही त्या ड्रायव्हरला, त्या ओनरने, म्हणजे शॉफरच्या एम्प्लॉयरने. तसं निसर्गाने लिम्बिक सिस्टम किंवा मनाला इंट्रोड्यूस करताना त्याला फंक्शन्स दिली. एक फंक्शन काय दिलं, विच इज माइंड्स टॉप मोस्ट प्रायोरिटी, सर्वायवल.
Because initially, when life was evolving, survival was of utmost importance. काही झालं तरी सर्व्हाइव्ह झालं पाहिजे, बास, बाकी सगळं सेकंडरी आहे. आणि तेवढी मोठी जबाबदारी त्याने कोणाला दिली? लिम्बिक सिस्टमला, म्हणजे मनाला दिली, की बाबा हे बघ मना, तू ह्या मालकाला सांभाळ. ही पर्सनॅलिटी काही झालं तरी पेरिश होता कामा नये, सर्व्हाइव्ह झाली पाहिजे. हे तुझं पहिलं काम. दुसरं काम म्हणजे इन दॅट प्रोसेस तू जसं गरज पडेल तसं ह्या पर्सनॅलिटीला ड्राईव्ह कर, चालव. आणि मग सर्व्हायव्हल बिकेम द टॉप मोस्ट थिंग. पण तरी सुद्धा द नेक्स्ट माइलस्टोन वॉज रिच्ड, बट द डेस्टिनेशन वॉज स्टील अ लिटल फर्दर. म्हणून मग निसर्गाने एव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये आणखी एक गोष्ट इंट्रोड्यूस केली, ते म्हणजे बुद्धी दिली. आणि बुद्धी कशी दिली? तर स्पायनल कॉर्डवर मेडुला ऑब्लांगाटा होता, मेडुला ऑब्लांगाटावर लिम्बिक सिस्टम डेव्हलप झाली, आणि लिम्बिक सिस्टमवर कॉर्टेक्स म्हणून आपल्या ब्रेन मध्ये एक सिस्टम दिली त्यांनी. अँड दॅट बिकेम अवर इंटेलेक्ट, अँड दॅट बिकेम द नॅव्हिगेटर टू द ड्रायव्हर, which the owner appointed and said that now with the help of navigator your driving will become optimum and it will be taken to the next level. मग त्या इंटेलेक्टला सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय दिलं? की सर्व्हायव्हल डोंट बी बॉदर्ड अबाउट दॅट, माइंड विल टेक केअर ऑफ. युअर जॉब is to thrive, is to enrich, is to make living fun, prosperous, fulfilling. That is your job. म्हणून इंटेलेक्टला ऑन टॉप ऑफ माइंड हे फंक्शन दिलं की युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज थ्रायव्हिंग. माइंडची रिस्पॉन्सिबिलिटी काय? सर्व्हायव्हिंग ऍट एनी कॉस्ट अँड देन ड्रायव्हिंग द बॉडी. आणि इंटेलेक्टचं फंक्शन काय? की not only surviving, which is already taken care of, but now that you have survived, make the life worth living, thriving. That is the function of intellect. पण त्यापासून मुक्ती मिळते का? नाही. गीता म्हणते की इफ यू यूज युअर इंटेलेक्ट प्रॉपरली, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होतो. म्हणजे लाईफ बिकम्स प्रॉस्पेरस, वर्थ लिव्हिंग, आणि हे आजूबाजूचं आपली ही जी प्लॅनेट अर्थ आहे तीच स्वर्गासारखी भासायला लागते. पण स्वर्ग प्राप्त झाला तरी जन्म मरणाच्या फेऱ्यातून ऍक्शन रिॲक्शन पासून सुटका झाली का? नाही. युअर लाईफ हॅज बिकम ग्रेट, बट द फेनॉमिनन ऑफ लाईफ कंटिन्यूज थ्रू बर्थ अँड डेथ अँड बर्थ अँड डेथ अँड बर्थ अँड डेथ. सो जस्ट सर्व्हायव्हिंग इज नॉट एट ऑल इनफ. इवन थ्रायव्हिंग इज नॉट इनफ. म्हणून मग आणखी एक सिस्टम इंट्रोड्यूस केली देवाने, की बाबा टेक दिस रिसोर्स ऑल्सो अँड नाव यू अचीव लिबरेशन, नाव यू रीच युअर डेस्टिनेशन. अँड दॅट सिस्टम इज कॉल्ड एज निओ कॉर्टेक्स. निओ म्हणजे न्यू. आता न्यू याला का म्हणतात? तर दिस स्पायनल कॉर्ड वॉज अवेलेबल टू अस लाईक very many million or billion years ago. त्याच्यावर मेडुला ऑब्लांगाटा पहिला डेव्हलप झाला, त्याच्यावर लिम्बिक सिस्टम डेव्हलप झाली, म्हणजे माइंड डेव्हलप झालं. सो माइंड एक्झिस्टेड in our journey since 50 million years. Then came cortex. Cortex came later, but it is also 5 million years old in our evolution. आणि मग हे जे सो कॉल्ड निओ कॉर्टेक्स आहे, दॅट निओ कॉर्टेक्स इज अराउंड 50,000 years old. सगळं हे ओव्हर सिम्प्लिफाईड फिगर्स येतात, त्याच्याशी वाद नाही घालायचा, हे फक्त समजून घ्यायचं. अँड द function of neocortex is after surviving life and after thriving in life or enjoying life, now you get out of the
गेट आउट ऑफ लाईफ फेनॉमिनन, गेट आउट ऑफ द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. म्हणजे लिबरेशन किंवा मुक्ती, हे काम त्या निओकॉर्टेक्सला दिलं. आणि ते निओकॉर्टेक्स फक्त ह्युमन्स मध्ये अवेलेबल आहे. नो अदर स्पीशीज हॅज ब्रेन्स दॅट हॅज निओकॉर्टेक्स. आणि निओकॉर्टेक्स देताना नेचरने सांगितलं की नाऊ दॅट यू आर ऑन युअर ओन, which means you have the free will to choose between reaction and response in every single situations, and यथा इच्छसी तथा करू, तू जे काय वाटेल ते करू शकतोस, तुझ्या मनात येईल ते. तर मी तुला फ्री विल देतोय आणि मग तू ह्या सगळ्या रिसोर्सेसचा उपयोग कर. अँड दॅट इज जीपीएस रिअली. गुगल मॅप विल शो यू ऑल पॉसिबल रूट्स, and then you have to the navigator has to choose which is the most optimum route, and then it has to tell the driver to go along that route, and driver has to drive the car, and only then the owner sitting in the back seat will be able to reach the destination. असं सगळं आपलं इव्होल्युशन झालेलं आहे. त्यामुळे आता आपण इथे थांबूया आणि नंतरच्या सत्रात याच्याविषयी आणखी चर्चा करूया. आणि मग as per the function, how do you allocate problems to convert reaction into response, याचीही चर्चा करूया. And then we will also address all the questions that you may possibly have. We are almost at the end of this session. Please join again in 10 minutes. Join on time so that we have more time in this 40-minute session. And let us continue our discussion post interval. Thank you so much, and please rejoin on time.